काय सांगायचं दोस्तांनो, सगळ्यांना वाटतंय मीच दोषी. मी काम करून पाक वैतागले राव. मसर पाणी पाजले, त्यांना वैरण टाकतो आणि 12 ते 3 ऊन कडक पडतंय. आज भाई भाई असं डोकं बडवून घ्यायला लागतंय बघा. इतकं डोकं दुखायला लागलंय. आता दवाखान्यात जायचं म्हटलं तर रुपड्या नाही खिशात. काय करायचं, लय अवघड झालंय. डोकं नुसतं असं बधीर बधीर झालंय. असं असं हाणं वाटतं निबार. असं तुम्हाला सांगतो, ही मान ही लय दुखायला लागले राव. ही नरडं लय म्हणजे लय. ही काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगतो. या अवकाळी पाऊस तुम्हाला सांगतो येतंय कुठनं तर कडक झाड ऊन पडतंय आणि रातभर तुम्हाला सांगतो गारवा सुटतंय. अति उष्ण आणि अति थंड ह्याचा काय झाला आहे, शरीरावरती परिणाम झाला आहे. डोळं डोकं मान हे सगळं बधीर झाले. आणि तुम्हाला सांगतो भावजला बी काय वाटतंय, मीच भांडण लावतोय. आता काय मी काय त्यांची भांडणं लावली, काय भांडणं लावली का? त्यांचं 4-5 किलो मटण मी खाल्लं का? काय केलं सांगा. त्यांना वाटतंय मी भांडणं लावतो. भांडणं कशाची लावायची ती? मला ती भांडणंच लावाय येत नाही. कसली असती ती भांडणं तुम्हीच सांगा मला. आणि माझी बायको तर कोणाच्या आद्यात नसती मध्यात नसती. बायको माझी साक्षात परमेश्वर आहे. आणि तुम्हाला सांगतो हे म्हणजे त्याने आमची भांडणं लावली. आमच्या संसारात डावाडव गेली. अक्काशाचा संसार डावाडव करायला आम्ही काय केलं का? आम्ही 2 पाट्यात तुझ्यात उचलून टाकल्या. उलट तुम्हीच माझं रान बळकावलं. माझं शेत तुम्ही बळकावलं. माझ्या शेतात कळवा तुम्ही पेरलं. दुसऱ्याचा एकाच खात आणून तुम्हीच टाकला. मी आता मसरं बसवायला लागलोय तर नेमका पाऊस आलेला. म्हणजे रात्री पडलेला पाऊस सुद्धा तुम्हीच आणला असं मी म्हणतो. आणि ती पाऊस पडल्यामुळं माझ्या त्या मसरा खाल्लं पाणी गेलं म्हणून मी चिकून होते म्हणून मसरं मी शेडमध्येच बांधली. आता शेड बांधलं ती एक जागी असतानाच बांधलं. मग आता नेहमी पालक नेहमी नेहमी बघल माझी आणि नेहमी त्याची राहील. ती त्या गाड्या ठेवतोय, ते शर्ट बांधतोय, मी ह्या कोपऱ्यात आपली मसरं बांधतोय. तर मलाच याड लावती. आम्ही दोघं नवरा बायको भोळी माणसं, साधी माणसं. आणि या साध्या माणसाचा त्यांनी फायदा घेतलाय. फायदा घेतलाय असू द्या. किती जरी फायदा घेतला तर मला काही कमी पडत नाही. देवान भरपूर दिलंय. पण आता काय झालंय, आजारी पडल्यामुळे तुम्हाला सांगतो काहीच करता येईना झालंय. डोकं झालंय बधीर. आता बायकोला लावतो मसर राखायला. पाणी पाज म्हणतो, ती वैरण टाक म्हणतो आणि जातो आपल्या आटपडीला. एक सुई मारून येतो 100-200 रुपये घालवून. म्हणलं लगेच बरं होते. काय सांगते, डोकंच तुम्हाला सांगतो असं वाटतं की ह्या भीतीच फोडून घ्यावं असं वाटतं. इतका त्रास ह्या माणसाने मला दिलाय. बायकोला काय वाटतंय, खाऊन पसरायचं. काम करायचं म्हणलं की जीवावर येते. मलाच काम जास्त लावायचं. आज कुठं तर दिवस उगवला आणि 1-2 म्हशी पाणी पाजल्या, त्यात ती नटायला गेली. काय करायचं. मला ह्या कामातनं बनणं सुद्धा गावात जायला. गावात गेलो तर तुम्हाला सांगतो लगेच माघारी येतोय. मला ही दाढी करायला सुद्धा येळ नाही, टक्कुरं करायला सुद्धा येळ नाही. इतकी अवस्था माझी झाली बेकार.
काय करेल. तुम्हाला सांगतो, मी आता ठरवले निवांत राहायचं, मसर ही आपली जगवायची, दूध खायचं, टेन्शन घ्यायचं नाही कोणाला. आणि ही चिमण्या काय करते त्या सारखी फत्र वाजव, दरवाजा वाजव, काय ना काय चालूच आहे. चिमण्या ढिल्यात पडणार झाले. अरे तुझं काय झालं वरडा, चिमण्या ऐकूया का मला जाब द्यायला लागले. लोक देते तू द्यायला लागले का अजून. आई तर खाऊन झाली मोठी आणि माझ्यावरच तुम्हाला सांगतो फिरून माझा तमाशा करायला लागेल. माझं डोकं दुखतं इथं, माझं डोकं कोण चोग ना. लय अवघड झाल्या दोस्तानो, तापमान तर लय वाढलंय, अहो काहीतरी येतंय, गारठ तर पडतंय, करायचं काय, काय करायचं याचा विचार करतोय. नुकसान तर लय झालं तुम्हाला सांगतो. या पावसानं ह्या सगळ्या माझी मसर खात होती. ह्या सगळ्यावर तुम्हाला सांगतो मातीच टाकली. काल पाऊस पडल्यामुळं ती पाणी थोडंसं वाहिलं आणि ती मातीचं टिपकं माती त्या गवतावर जाऊन बसली. आता माझी मसरं जी हिंडून चरायला जात होती त्याच्यात मातीच कालवली. म्हणजे मी मसरं हिंडवायला घेऊन जातोय म्हणून पावसानं मुद्दाम नकार केला. बघा म्हणजे पाऊस सुद्धा माझ्या मागे लागलाय. माझी मसरत चगाळा खाती ती पावसाला सुद्धा बघवणं झाले. काय करायचं, मला तर वैताग आलाय, पण आता करणार. डोळं तर तुम्हाला सांगतो इतकं दुखत, सर्दीची गोळी आणायला लागते आता जाऊन गावात. सहसा मी आजारी पडत नाही कधी, पण तुम्हाला सांगतो या अतिउष्णतेनं अति थंडीमुळे मी आजारी पडतो. मोना सुद्धा आमची आजारी पडली, तिला सुद्धा दवाखान्यात. मोना अगं बरं वाटतंय का नाही, जाऊया मग आपण दोघं जण जाऊया. आणि तुम्हाला सांगतो स्प्लेंडर गाडीवर जाऊन आता इंजेक्शन घेऊन यावं लागतंय. आता इथोडा जाऊन पुन्हा पाऊस अचानक आला तर पण अजून धुवा आहे. आणि सकाळी लवकर जावं तर सकाळी जनावराला वैरण टाकायची, पाणी पाजायचं, ह्याच्यात दूध घालायची, ह्या दिवस गेलाच कळत नाही. मला तर तुम्हाला सांगतो हे जीवन नकोस झाले. माझा जीवन नकोस झाले असं वाटायला लागलं. जगून तर फायदा काय, सगळीच मला म्हणते ती ह्याच्या घटना कराय. आता मी काय 50 एकर माझ्या नावावर करून घेतले का काय, मला ह्याचं कोड पडलंय.